जय हिंद. ब्रिगेडियर हेमंत महाजन. 1 फेब्रुवारी म्हणजे आज देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी देशाचं आर्थिक बजेट हे पेश केलं. हे जवळजवळ 1.5 तास चाललं आणि या भाषणामध्ये त्यांनी वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली. परंतु जी आकडेवारी असते ती मात्र आकडेवारी लगेच जाहीर करण्यात आलेली नव्हती, ती नंतर जाहीर करण्यात आली. तर आजच्या या भागामध्ये मी फक्त डिफेन्स बजेट म्हणजे सुरक्षेचं बजेट किती वाढलं याविषयी बोलण्याचा प्रयत्न करेन. पहिले लक्षात असायला पाहिजे की आपलं जे डिफेन्स बजेट आहे हे देशाच्या या वर्षीच्या आर्थिक बजेटचं जवळजवळ 8% एवढं आहे. म्हणजे देशाचं जे उत्पन्न होतं त्याचा 8% खर्च हा आपण आपल्या डिफेन्स बजेटवरती करतो. डिफेन्स बजेटला 2 मोठ्या भागामध्ये वाटता येईल. एक तर कॅपिटल बजेट, त्याला भांडवली तरतूद असं म्हटलं जातं, आणि दुसरं रेव्हेन्यू बजेट. असे 2 भाग त्याला, या 2 भागात त्याला वाटता येईल. रेव्हेन्यू बजेट जे असतं ते रोजच्या खर्चाकरता असतं. म्हणजे रेव्हेन्यू बजेटमध्ये सैनिकांचे पगार येतात, सैनिकांचं पेन्शन येतं, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये अनेक सिव्हिलियन्स काम करतात, त्यांचा पगार आणि त्यांचं पेन्शन असतं, आणि आपण जे सैन्याला वेगवेगळ्या भागामध्ये तैनात करतो त्याच्यावरती खर्च होतो, तो सगळ्या यामध्ये होतो. आणि 2020 पासून जेव्हापासून चीनने आपल्या काही भागामध्ये अतिक्रमण केलेलं आहे तेव्हापासून आपली सैन्याची जी तैनाती आहे ती लडाखमध्ये असो की अरुणाचल प्रदेशमध्ये असो ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, ज्यामुळे तिथे खर्च हा पुष्कळ होतो. तर आता जे या वर्षीचं जे बजेट आहे या बजेटमध्ये बजेट वाढलं. बजेट जवळजवळ जे आहे ते 12% वाढलं. 12% याचा अर्थ असा होतो की मागच्या वर्षी आपला जो खर्च होता, जे बजेट आपण केलं होतं ते 525 लाख कोटी इतकं होतं, आणि या वर्षी तो आता खर्च वाढवून 594 लाख कोटी इतका केला आहे. म्हणजे जवळजवळ 13% ही 12 ते 13% एवढी तरतूद ही वाढलेली आहे. परंतु लक्षात असावं, मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये जे पैसे आपण नियुक्त केले होते, आपण जे पैसे ठेवले होते, जे बजेट आहे भांडवली बजेट किंवा ज्याला कॅपिटल बजेट म्हणतात, ते 152 लाख कोटी एवढे होते. परंतु आपण 150 लाख कोटी एवढेच पैसे खर्च करू शकलो. याचा अर्थ मागच्या वर्षी जी तरतूद झाली होती त्यापेक्षा आपण कमी पैसे खर्च केले. याचं कारण असं की आपले जे नियम आहेत ते अतिशय किचकट आहेत, आणि जे पैसे तरतूद त्याची केली जाते ते करणं हे सोपं नसतं. तर त्यामुळे पैसे दिले होते परंतु ते पूर्णपणे खर्च होऊ शकले नाही. या वेळेला जर आपण तरतूद बघितली जी कॅपिटल बजेटची आहे ती 162 लाख कोटी इतकी झालेली आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ही जवळजवळ 13%हून जास्त आहे. महागाईचा रेट 4 ते 5% असतो. त्याला कॉन्ट्रॅक्टेड लायबिलिटीज असं म्हटलं जातं की आपण ज्या पद्धतीने सैन्याचं सामान विकत घेतो तर ते 2-3% प्रत्येक वर्षी त्याची किंमत ही वाढत असते. तर त्याच्यामुळे महागाईच्या तुलनामध्ये जी भांडवली तरतुदीमध्ये जी 13% वाढ झालेली आहे ती पुरेशी आहे, ज्यामुळे आपलं आधुनिकीकरण जे होतं ते आधुनिकीकरण करण्यामध्ये आपल्याला नक्कीच वेग हा वाढवता येईल. त्याच्याविषयी मी अजून नंतर बोलीनच. म्हणजे आपल्याला आता नवीन गन्स घ्यायचे आहेत, नवीन रणगाडे घ्यायचे आहेत, इन्फंट्री करता नवीन AK-302 रायफल्स घ्यायच्या आहेत. तर हे घेणं काही प्रमाणामध्ये शक्य होईल, परंतु अजून सुद्धा जास्त तरतुदीची गरज आहे. लक्षात असं असायला पाहिजे की जी भांडवली तरतूद किंवा जी कॅपिटल बजेट आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 68 to 70% जो पैसा आहे हा आपण भारतात ज्या गोष्टी आपण विकत घेणार आहोत त्याच्यावरती खर्च करणार आहोत. म्हणजे आत्मनिर्भर भारतमध्ये वाढ होणार आहे. आपल्याला कल्पना असावी की एक समजा 5-6 वर्षापूर्वी भारतीय सैन्याचं जी शस्त्र होती ती शस्त्र 70% शस्त्र ही परदेशातून आयात केली जायची. परंतु आता मेक इन इंडिया म्हणा किंवा आत्मनिर्भर
भारत म्हणा, यामुळे आता ही परदेशातून आयात करणारी शस्त्रांची जी टक्केवारी आहे ती 70% कमी होऊन आता ती जवळजवळ 40% आलेली आहे, जी एक अतिशय चांगली बाब आहे. कारण यामुळे आपण आत्मनिर्भर तर होतोच, परंतु आपल्या तरुणांकरता जॉब्स वगैरे हे जे आहे ते क्रिएट केले जातात. तर ही नक्कीच चांगली बाब आहे. जोपर्यंत महसुली खर्च किंवा रेव्हेन्यू बजेट आहे, यामध्ये ही तरतूद जी आहे ते जवळजवळ 422,000 कोटी रुपये इतकी आहे. सैन्याचं पेन्शन आहे, डिफेन्स मिनिस्ट्रीचं पेन्शन आहे, सैन्याचा पगार आहे, इतर अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर याच्यामध्ये खर्च कमी हा होऊ शकत नाही, कारण जोपर्यंत चीन सारखा किंवा पाकिस्तान सारखा शत्रू आपल्याला आहे, तोपर्यंत आपल्याला आपल्या सीमेवरती सैन्याची तैनाती ही ठेवावीच लागेल. तर ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही. परंतु आपल्याला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी आपण एक अग्निवीर नावाची एक संकल्पना केली, ज्यामध्ये आपण आपल्या सैनिकांना फक्त 4 वर्षाकरता घेतो आहे आणि त्याच्यानंतर त्यांना बाहेर काढलं जाईल, त्यांना पेन्शन द्यावं लागणार नाही. तर यामुळे पेन्शन बिल जे आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल. येणाऱ्या काळात लगेच कमी होणार नाही. जसे जसे पुढच्या 4 वर्षात जसे हे जे अग्निवीर आहेत जसे भरती होतील, तसं पेन्शनचं बिल जे आहे ते नक्कीच कमी होईल. कारण दरवर्षी 60 ते 70,000 सैनिक हे रिटायर होतात, ज्यांना 4 वर्षानंतर पेन्शन देण्याची गरज पडणार नाही. याच्याशिवाय लक्षात असं असायला पाहिजे की आत्मनिर्भर भारत करता आपण खूपच प्रयत्न करतो आहे. पहिले काय असायचं की आपलं जे संशोधन व्हायचं ते DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन हे करायचं, आणि त्यांच्या संशोधनाचा वेग किंवा संशोधनाचा दर्जा हा चांगला नव्हता. तर त्याच्याऐवजी आता आपण प्रायव्हेट सेक्टरला यामध्ये घातलेला आहे. तर यामुळे 25% जो खर्च आहे तो प्रायव्हेट सेक्टरवरती केला जाईल. तर त्याच्यामुळे आता सरकार DRDOच्या बरोबर खाजगी क्षेत्र, स्टार्टअप कंपन्या आणि अकॅडमिक ज्या युनिव्हर्सिटीज असतात त्या सगळ्या एकत्र आणतील, ज्याच्यामुळे जे आपलं संशोधन आहे हे जास्त चांगलं होईल, त्याचा दर्जा वाढेल आणि आपला आधुनिकीकरणाचा वेग सुद्धा यामुळे वाढू शकेल. खाजगी क्षेत्राची क्षमता किती आहे? आपल्याला आठवत असेल की 2च दिवसापूर्वी एक बीटिंग द रिट्रीट नावाचा एक सेरेमनी झाला, ज्यामध्ये 3,500हून जास्त ड्रोन्सनी आकाशात उडवून प्रात्यक्षिक दाखवलं. आणि हे प्रात्यक्षिक कोणी केलं होतं? तर भारतातल्या स्टार्टअप कंपन्यांनी. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन्सचा वापर हा पहिल्यांदा केला गेला होता. यामुळे आपल्या खाजगी क्षेत्राची क्षमता किती चांगली आहे याची आपल्याला कल्पना यावी. तर ही एक चांगली बाब आहे. दुसरं असं आपल्याला माहिती आहे की आपण आता चीनवरची जी आपली जे डिपेंडन्स आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे, आणि सरकारने खाजगी उद्योगाकरता प्रोडक्टिव्ह लिंक्ड बोनस हा जाहीर केला आहे. याचा अर्थ असा होतो, जी गोष्ट आपण पहिले चीन किंवा इतर ठिकाणांना आयात करत होतो ती जर आपण भारतामध्ये बनवली तर तुम्हाला पुष्कळशी मदत ही सरकारकडून आर्थिक बाबीमध्ये होईल. तर त्याकरता त्यांना सरकार करामध्ये सवलत देईल. तर ही सवलत जे स्टार्टअप्स संरक्षण क्षेत्रामध्ये काम करतील त्यांना सुद्धा ही उपलब्ध आहे. त्याच्यामुळे PLIचा फायदा हा भारतीय सैन्याला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होईल. आपल्याला कल्पना आहे की भारताचं सैन्य जे आहे ते अतिशय डोंगराळ भागांमध्ये तैनात आहे. मग ते लडाखमध्ये असो की जिथे 16,000 फूट उंची आहे, की सिक्कीममध्ये असो की अरुणाचल प्रदेशमध्ये असो, सगळीकडे 10, 11, 12, 13,000 एवढी उंची आहे. आणि अशा भागात रस्ते हे फार कमी असतात. आता सरकार इन्फ्रास्ट्रक्चर वरती प्रचंड पैसा खर्च करणार आहे. म्हणजे रेल्वे वाढवणार आहे, रस्ते वाढवणार आहे, विमानतळे वाढवणार आहे, हेलिपॅड वाढवणार आहे, पूल वगैरे बांधणार आहे. आणि हे सगळं लडाख, ईशान्य भारत, अरुणाचल प्रदेशमध्ये होतं आहे. अर्थात हे जनतेकरता आहे, परंतु याचा फायदा अर्थातच भारतीय सैन्याला सुद्धा मोठा होईल, कारण भारतीय सैन्य हे याच भागामध्ये तैनात असतं. आपण ज्यावेळेला सुरक्षेकडे बघतो तर केवळ संरक्षण मंत्रालयाचं बजेट म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्रीचं बजेट याकडे बघून चालत नाही. आपली जी होम मिनिस्ट्री आहे, होम मिनिस्ट्रीचं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये
त्यांच्या हाताखालती जी सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस असतात, म्हणजे CRPF आहे जे काश्मीरमध्ये आहे, BSF आहे जे बांगलादेश सीमेवरती आहे, ITBP आहे जे चीन सीमेवरती आहे, किंवा सीमा सुरक्षा बल आहे जे नेपाळ सीमेवरती आहे, कोस्ट गार्ड आहे की जे सागरी सीमेचं रक्षण करतं. तर या सगळ्यांचंच बजेट वाढणं हे गरजेचं असतं. आणि चांगली बाब अशी आहे की ही जी सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहेत किंवा जी पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत त्यांचं सुद्धा बजेट वाढलेलं आहे. तर ज्यामुळे अंतर्गत सुरक्षेची जी आव्हानं आहेत, जसं नक्षलवाद किंवा माओवाद, बांगलादेशी घुसखोरी आहे, जे अफगाणच्या चरस्ता दहशतवाद जो आपल्याकडे होतो आहे, या सगळ्यांची या सगळ्यांवरती काबू करण्यामध्ये आपल्याला यश मिळेल, ज्यामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती नक्कीच वाढेल. आणि शेवटी असं की आपण खरोखर सरकारचं कौतुकच करायला पाहिजे की सध्या जगामध्ये मंदीचं वातावरण आहे. अमेरिका असो की युरोप असो की चीन असो, करोना मोठ्या प्रमाणामध्ये अजून सुद्धा चीनमध्ये सुरू आहे. युक्रेन युद्ध केव्हा संपेल हे कोणालाही सांगता येत नाही, ज्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम झाला आहे. असे असून सुद्धा आपली अर्थव्यवस्था जगामध्ये सर्वात जास्त म्हणजे 6.8% वाढत आहे. त्यामुळे आपल्याला संरक्षण बजेट जे आपण 12-13% वाढवलं ते करण्यामध्ये आपल्याला मदत मिळाली आहे. परंतु मला वाटतं अजून जास्त महत्त्वाचं असं आहे की आपण ज्या वेळेला बघतो की बजेट किती वाढलं किंवा किती वाढलं नाही, तर आपण भारताच्या शत्रूंकडे सुद्धा बघायला पाहिजे. म्हणजे भारताचे शत्रू नंबर 1 आहे चीन, दुसरा आहे पाकिस्तान, तिसरे दहशतवादी, आतंकवादी किंवा बांगलादेशी घुसखोर किंवा नक्षलवादी, माओवादी हे आहेत. आपण ज्यावेळेला चीन पाकिस्तानकडे बघतो तर ते त्यांच्या GDPच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट जे असतं त्याच्या 3 ते 3.5% पैसा हा संरक्षणावरती खर्च करतात. आणि चीनची जी संरक्षणाकरता जी तरतूद आहे ती भारतापेक्षा 3 पटीने जास्त आहे. आज भारत चीन सीमेवरती अशांतता आहे, त्यामुळे आपल्याला संरक्षण क्षेत्राकरता तरतूद वाढवणं हे गरजेचं आहे. असं मानलं जातं की जर दरवर्षी आपण आपल्या तरतुदीमध्ये 20 ते 25% वाढ केली आणि आपली अर्थव्यवस्था वेगाने वाढली, तर पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये आपल्या सैन्याचं जे आधुनिकीकरण जे मागे पडलं होतं त्याचा आपण वेग हा वाढवू शकतो आणि आपली सुरक्षा ही भक्कम होऊ शकते. परंतु एवढं नक्की की आपलं सरकारचं कौतुकच करायला पाहिजे. बजेट 12% वाढलेलं आहे, कॅपिटल बजेट हे वाढलेलं आहे, आधुनिकीकरणाचा वेग हा वाढेलच की जे देशाकरता अतिशय चांगलं आहे.